तर भागवत हा एक स्वतंत्र संप्रदाय किंवा एक धर्मच झाला असता जर त्याला अजून थोडी राजमान्यता मिळाली असती तर त्याचं कारण एका धर्मासाठी म्हणून ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या भागवतात आहेत। एक म्हणजे त्याचं पूजनीय दैवत आहे विठ्ठल, त्याच्या पूजेची उपासना आहे वारी, त्यातही पुन्हा त्याचे स्वतःचे 2 ग्रंथ आहेत, एक ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानेश्वरी आणि एकनाथाने रचलेला एकनाथी भागवत म्हणजे भागवतही आहे। बरं, फारशी काही कर्मकांडांची बंधनं सुद्धा नाहीत। गळ्यात तुळशीमाळ घातली की ती तुटली तर तीच गाठवून पुन्हा वारकरी घालतो, पण नव्यानं दुसरी वापरत नाही, हे एवढंच बंधन आहे। आणि वारीलाही जावं, मूळच्या 4 वाऱ्या आहेत, पण त्यातूनही आषाढ केलीत, कार्तिकी केलीत, चैत्रातली जमली तर केलीत, माघातली केलीत तर केलीत, पण तरी सुद्धा तुम्ही वारकरीच। आणि अशी वारी जी इतकी वर्ष टिकलेली आहे, आज या वारीचा सांगीतिक प्रवास तुमच्या सोबत करण्याची अभंग रंगाला संधी मिळते, त्याबद्दल आधी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमातल्या सुरुवातीच्या गजराकडे वळण्याच्या पूर्वी आजच्या या कार्यक्रमातल्या प्रमुख आणि एकमेव गायिका सूरवाणी भाग्यश्रीताई देशपांडे यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विनंती करतो। आता ज्या गजराला आपण सुरुवात करतो, वारकरी संप्रदायाचे 2 मुख्य मंत्र आहेत। एक पुंडलिकावरला हरी विठ्ठल म्हणजे पुंडलिकाला वर देणाऱ्या हरी विठ्ठला, आणि दुसरा दशाक्षरी मंत्र आहे जय जय रामकृष्ण हरी। खर तर एका दुसऱ्या देवतेच्या भक्ताला, आपल्याकडे पुन्हा देवतांमध्ये पण मारामाऱ्या होण्याची शक्यता आहे भक्तांमुळे, कारण एवढे हट्टी भक्त असतात। म्हणजे मुळात पांडुरंगाची निर्मितीच त्यांच्यासाठी झाली आहे। हर आणि हरी म्हणजे शैव आणि वैष्णव या संप्रदायाला एकत्रित आणणारा दैवत म्हणजे पांडुरंग आहे। त्यामुळे त्यांच्यामधले वाद संपवण्यासाठी म्हणून पांडुरंगाची मूर्ती आपण नीट पाहिली तर मस्तकावर त्याच्या शंकराची पिंड आहे, आणि हे मुळात बाळ श्रीकृष्णाचं रूप आहे, म्हणजे वैष्णव आणि शैव याचं एकत्रित रूप म्हणजे पांडुरंग आहे। आणि याचा दशाक्षरी मंत्र जो आहे जय जय रामकृष्ण हरी, म्हणजे एका भक्ताने त्याला विचारलं की रामकृष्ण हरीच का, तर त्या भक्ताने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे। तो असं म्हणाला, रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीच्या नावाच्या उच्चाराशिवाय जीवनात तरणोपाय नाही, म्हणून रामकृष्ण हरी। तेव्हा आता जरी भाग्यश्रीजींचा स्वर असेल, यांचा सगळ्यांचा स्वर असेल, तरी त्याच्यासोबत आपण सगळ्यांनी म्हणायचं आहे जय जय रामकृष्ण हरी। बरं, तो पांडुरंग फक्त भाग्यश्रीजींचा एकट्याचा नाही हा, तर म्हणाल त्यांच्या बाजूलाच काय, तर आपल्या सगळ्यांचाच पांडुरंग त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला जागा मिळाल्यावर पांडुरंग ऍडजस्टेबल आहे। तो चालतो कुठेही, त्याला फार काही राग रुसवे नसणार असं दैवत आहे। बरं, कुठल्याही दानवाचा नाश करण्यासाठी पूर्ण जन्म नाही त्याचा, त्यामुळे पांडुरंग ही प्रेमदेवता आहे। अशी प्रेमदेवता असल्यामुळं तो कुठेही स्थानापन्न होतो। बरं, तो तसा एकटाच आहे सध्या, त्यामुळे सध्या आनंदीच असेल, कारण घराघरातल्या रुक्मिणी असल्या की थोडे पांडुरंग अस्वस्थ असतात। त्यामुळे त्याची एक गंभीर कथा, त्याच्याविषयी आपण बोलू, पण मध्ये वाद्य थोडस तात्पुरा लागेपर्यंत निवेदकाने मधल्या जागा भरायच्या असतात, त्यामुळं तुम्हाला कंटाळवाणा होऊ नये म्हणून ते मध्ये लगेच जोडावं लागतं सगळं, निवेदकाची जबाबदारी। तेव्हा आता भाग्यश्रीजीच्या आवाजामध्ये आपण जय जय रामकृष्ण हरी।
तुमचे मनपूर्वक आभार. वेळेवर टाळ्या वाजवल्याबद्दल. नाही काय, आजकाल कार्यक्रमाला पहिल्या 4 गाण्यांना टाळ्या पडतात. बरं, ज्या कार्यक्रमात महिला जास्त असतात तिथे आम्ही अपेक्षाही ठेवत नाही, कारण त्यांचं लक्ष एकमेकांच्या साड्यांकडे असतं. कुठला आहे पोत, रंग फार छान आहे, कुठून घेतलीस वगैरे. त्यामुळे पहिली 4 गाडी आम्ही देवाची म्हणून सोडवतो. पण बऱ्याच कार्यक्रमांना असं होतं की कार्यक्रम संपल्यावर लोक येऊन सांगतात की कार्यक्रम छान झाला. पण तो छान झाला समजण्याचं तुमच्या आणि माझ्यामधलं एकच माध्यम आहे, तुमच्या टाळ्या आहे. त्यामुळं म्हणून मी म्हटलं की तुम्ही वेळेवर टाळ्या वाजवल्यात त्याबद्दल आभार. तर एकदा, आणि पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये जेवढं टाळाला महत्व आहे त्याच्यापेक्षा अधिक टाळ्यांना महत्व आहे. त्यामुळे तुमच्या टाळ्या वाजवताना अजिबात टाळा तुम्ही करत नाही, त्याबद्दलही आभार. आणि ज्या वारकरी संप्रदायाबद्दल आपण बोलतो आणि ज्या विठ्ठलाबद्दल बोलतो, पण मजेची गोष्ट अशी आहे, जेव्हा स्वातंत्र्य संग्राम सुरू होता, आपल्याला 15 ऑगस्ट 1947 जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी पंढरपूरचा हा सर्वांना सामावून घेणारा विठ्ठल मात्र तरी बंधनातच होता. 1 मे 1947 त्याला मुक्त करण्यासाठी साने गुरुजींना चंद्रभागेच्या पात्रामध्ये 10 दिवसाचं उपोषण करायला लागलेलं होतं. गांधींसकट सगळेच प्रश्न चिन्हांकित होते की करतायत काय साने गुरुजी. कारण एका बाजूला, बरं, एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाचा दावा करावा, म्हणजे पांडुरंग सदाशिव सानेने पांडुरंगाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. आता थोडा एक चमत्कार, पण गांधीजी विरोधात होते की स्वातंत्र्य समर सुरू आहे आणि तुम्ही कसलं हे घेऊन बसतात. आपण हा प्रश्न नंतर सोडणार नाही. ज्याने सगळ्यांना एका ठाई बांधलेला आहे तो पांडुरंग आधी मुक्त व्हायला हवा, सगळ्यांसाठी खुला व्हायला हवा. आणि 10 दिवसाच्या उपोषणानंतर 10 मे 1947 हा पांडुरंगाचं मंदिर सगळ्या जाती धर्मासाठी खुलं झालेलं आहे. पण त्याच बरोबर महाराष्ट्रातली जवळजवळ 110 मंदिरं एकाच दिवशी मुक्त करण्यात आले, सगळ्यांना प्रवेश मुक्त झालेला. त्या पांडुरंग सदाशिव सान्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. पण ज्या अंत्यज जातीमध्ये जन्मलेल्या जनाबाईला कधी विठ्ठलाला पाहता आलं नाही, ज्या चोखोबाला कधी पाहता आलं नाही. चोखोबाने एक दिवशी जनाबाईने विचारलं की जने, तू पांडुरंगाचं एवढं सुंदर वर्णन करतेस, तू पाहिलंस कधी? तिने फार सुंदर उत्तर दिलंय. ती म्हणाली, चोखोबा, हो पांडुरंगाला बघायला या डोळ्यांची काय गरज आहे? मनाचे डोळे आहेत ना, मनाच्या डोळ्यांनी बघता येतात. मनाच्या डोळ्यांनी संतांनी पांडुरंगाला पाहिजे, तक्रार केलेली नाही. चोखोबा तर म्हणतात, काय भुललासी वरली या रंगा, उस डोंगा, डोंगा म्हणजे वाकडा तिकडा, ओबड दोबड, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, नदी डोंगा परी जल नोहे डोंगा, कमान डोंगा परी तीर नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. कदाचित मी अंत्यच्या जातीत जन्मलेला असेल, पण माझी भक्ती शुद्ध आहे, असं जागृत करणारं वक्तव्य हे चोखोबा करतात. आता आपण इथे शेवटच्या भागात कथक पाहिलं. आम्ही मुद्दामून अभंग बरोबर कथक आणलेलं आहे. त्याचं कारण कथकचा जन्मच मुळात कीर्तन परंपरेत नाही. त्याची व्याख्याच करताना मुळात कथा कहे सो कथक कळला असं म्हणतात. जो कथा सादर करतो ते कथक. त्यामुळं बऱ्याच अभंगांमधनं काहीतरी व्यथा आहे, कथा आहे. आणि आता जो चोखोबांचा अभंग आपण ऐकणार आहोत त्यामध्ये पुन्हा चोखोबांना जरी दर्शन घेता आलं नाही त्या मंदिरात जाऊन, तरी सुद्धा हा साक्षात पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी आला असेल आणि त्यांनी त्यांना दर्शन दिलं असेल, तर तो आपण जर प्रत्यक्षात त्या अभंगाच्या बरोबर पाहू शकलो तर त्याचा एक वेगळा सुंदर असा आपल्याला बघता येईल. तर त्याच्याबरोबर स्वरांबरोबर आपण नृत्याचा आनंद घेतो. श्रुती नांदोसकर आणि त्यांच्या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. अभिनव गुलाला उघडी करणे, माथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
धन्यवाद. वारीला सुद्धा नृत्याचं वावडं नाही ना, कारण वारी हा मुळातच आनंद सोहळा आहे. आम्हाला या जन्मी वारी करता येते याचा आनंद साजरा सामुदायिक पद्धतीनं करणं म्हणजे वारी. बरं, वारीमध्ये नर्तन आहे, वारीमध्ये संगीत आहे, वारीमध्ये टाळ आहे, चिपळा आहे, मृदंग आहे, वेगवेगळे कलावंत मंडळी आपली हजेरी लावतात. अशी ती सगळ्यांना घेऊन जाणारी. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट वारीत आहे, ती म्हणजे त्याची एक स्वतःची शिस्त आहे. जरी नृत्य असलं तरी त्याच्यात विभत्सपणा नाही, हे वारीचं वैशिष्ट्य आहे. आणि वारी अजूनही टिकले त्याचं कारण पारंपरिक पद्धतीनं आजही वारी जी आहे ती त्याच पद्धतीनं केली जाते. तेच संस्कार जे आहेत ते केले जातात. त्याला कारण आहे वारीला सैनिकी शिक्षण आहे, शिस्त आहे. कारण त्याच्यामध्ये त्या काळच्या बऱ्याच सरदारांचं जे आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये सहाय्य लाभलेलं आहे. त्यामुळे वारीमध्ये जो अश्व फिरताना दिसतो तो वारीत आला कसा, तरी जी सरदार मंडळी ज्यांनी हे संरक्षण वारीला दिलेलं होतं, फायनान्शियली मदत सुद्धा केलेली होती, त्या सगळ्यांच्या परंपरेत हे अश्व जे आहे ते आजही नाचवत. त्या काळात ते बऱ्याच प्रमाणात हत्ती घोडेही नाचवले जायचे. पण आता मात्र त्या रिंगणामध्ये काहीच अश्व आपल्याला दिसतात. त्यामुळे तिथे नर्तन आहे, तिथे गाणं आहे. आणि आता जी कथक आपल्यासमोर सादर केलं श्रुती नांदोसकर यांच्यासाठी आधी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी कथकमध्ये नृत्यालय केलेलं आहे. श्रीमती अनुराधा राज्याध्यक्ष, गुरु पंडित मुकुंदराज देव, गुरु राजेश्री योग यांच्याकडे त्यांनी कथक ते धडे गिरवलेले आहेत. नृत्य अलंकारी पदवी घेतली आहे आणि स्वतःची त्यांची नृत्यश्री नावाची अकॅडमी आहे. शुद्धता गॅरंटेड नावाचं एक नाटक जे आलं होतं प्रोफेशनली, त्या व्यावसायिक नाटकात सुद्धा त्यांनी आपली कला कथकाच्या माध्यमातून सादर केलेली होती. त्या श्रुतीजींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या या अकॅडमीच्या काही विद्यार्थिनी आहेत. हिमा शहा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. प्रिया बलिया यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. स्वरा कासार आणि नेमी शहा, एकदा 40 नृत्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि जे पुढलं गीत आहे, मला वाटतं संत परंपरेमधले वारकरी संप्रदायाचे जे कळस झाले ते तुकोबा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. पण तुकोबांसारखा परखड संत हा जगाच्या पाठीवर आपल्याला शोधून सापडणार नाही. समाजातल्या दांभिकतेवर ज्यांनी त्या काळातही परखड शब्दामध्ये प्रहार केले ते तुकोबा आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकावर तुकारामांचा अभंग छापलेला होता, पहिला उपकृष्ण. तो अभंग असा आहे, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवी. ते म्हणतात, मी आता या समाजातल्या दांभिकतेविषयी गप्प राहणार नाही. काय करू आता धरून या भीड, म्हणजे घाबरून मी गप्प राहणार नाही. निशंक हे तोंड वाजवी, बिनधास्तपणे बोलणार आहे. नवे जगी कोणी मुखियाचा जाण, सार्थक लाजुकी नव्हे. म्हणजे या जगामध्ये जो गप्प राहतो त्याचं कोणी साथ देत नाही. आणि नुसतं लाजून राहिला तर तुमचं भलंही होणार नाही. नवे जगी कोणी मुखियाचा जाण, सार्थक लाजोनी नवे इथं, आले ते उत्तर बोलो स्वामी सवे, धीट नीट जीवे होऊनिया. जे येईल ते माझ्या मालकासमोर धीटपणाने मी बोलणार आहे. तुका म्हणे मना समर्थासी गाठी, घालावी मांडी थोपटोनी. म्हणजे या सगळ्याच्या विरुद्ध मांडी थोपटून लढायला तयार राहा, कारण तुम्हाला विरोध झाला तरी बोला अवघडपणे. हे तुकोबा मला 17व्या शतकात झालं का. पण तुकोबा इतक्या विविध अंगाने लेखन करतात. निसर्गाच्या सानिध्यात असताना वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी हे लिहिणारे सुद्धा तुकोबा असतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे हे सांगणारे सुद्धा तुकोबा असतात. छत्रपती शिवाजी महाराज सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं ताट घेऊन येतात तेव्हा सांगतात, सोने आणि माती समान हे चित्ती, असं म्हणणारे सुद्धा तुकोबा असतात. तर त्याच्याही पुढे जाऊन या विठ्ठलाचं रूप बघताना एका बाजूला त्याला सदाशिवा असंही म्हणतात, एका बाजूला बाळ मुकुंदा असंही म्हणणारे असतात, पद्मनाभा नारायण. श्री
धन्यवाद. सूरमणी भाग्यश्री देशपांडे मेवाती आणि किराणे घराण्याच्या गायिका म्हणून आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज पोहोचलेला आहे. सुरुवातीचं शिक्षण त्यांचे आई वडील दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीयुत पांडुरंग देशपांडे आणि राणी वडगाव मुले स्वतः नाटकाचे गायक आहेत. त्यांच्याकडे झालं. त्याच्यानंतर नाट्यसंगीताचे विशेष संस्कार जयमाला शिलेदार यांच्याकडे त्यांनी घेतले. त्याचबरोबर पंडित अजय मोहनकर असतील, पंडित सुरेश वाडकरजी असतील, पंडित सुहास जी व्यास असतील यांच्याकडे सुद्धा शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन आणि ते संस्कार त्या घेतलेले आहेत. वीरांगना सावित्रीबाई फुले 2011चा राष्ट्रीय पुरस्कार हा भाग्यश्री देशपांडे यांना मिळालेला आहे. सूरसिंगारचा सूरमणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गान सरस्वती पुरस्कार असेल, संगीत रत्न पुरस्कार असेल, गानहिरा किंवा भजन रत्न अशा अनेक पुरस्कारांनी ज्या सन्मानित आहेत भाग्यश्री देशपांडे आणि भाग्यश्री ताईंच्या शिष्या ज्या मागे त्यांच्यासोबत कोरसचे साथ करतायत पायल पाटील आहे. पायलसाठी जोरदार टाळ्या होता. कायरा जाधव, हर्षा चव्हाण आणि स्वरा आपटे या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि याच्यानंतर आपण ज्या अभंगाकडे वळतोय संत तुकारामांचं अभंग आहे. मी मगाशीच म्हटलं की अतिशय परखड असा संत कवी आहे. पण हा अभंग जो आहे तो पुन्हा एका बाजूला आपण सगळेच वैष्णव आहोत असं म्हणतात. आता वैष्णव म्हणताना फक्त विष्णूचे भक्त या अर्थाने तुकोबांना अभिप्रेत नाही. वैष्णव असं म्हणताना तुम्ही आणि मी मानव आहोत आणि आपण एकमेकांशी मानवासारखं वागावं ही जी भावना आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव असं तुकोबा म्हणतात की आपण सगळे एका देहाचे अवयव आहोत. मग कशाला मत्सर हवा, कशाला राग हवा, असं वैश्विक प्रेमाची भावना ज्यामधनं व्यक्त झालेली आहे तो हा अभंग आहे. बरं, हा अभंग मांडताना आम्ही कथकची सुद्धा साथ घेतलेली आहे. मगाशी जसं मी म्हटलं की कथक जेव्हा सादर होतं तेव्हा त्याच्यामध्ये एक कथा असते. याचे शब्द जरी विष्णुमय जग असे असले अभंगाचे तरी या ठिकाणी भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तोही विष्णूचा भक्त आहे. दानव कुळात जन्मलेला हिरण्यकश्यपू याचा मुलगा आणि यांनी ईश्वराची भक्ती केल्यानंतर त्यांनी वरदान काय मागितलं की मला मानवाकडून आणि देवाकडूनही मरण नको, प्राण्याकडूनही मरण नको. बरं, दिवसाच्या सकाळच्या वेळी नको, रात्रीच्या वेळी नको. आणि अशा पद्धतीने वरदान मिळालेला हा दानव पोकलाय आणि बघतोय तर आपला मुलगा कोणाची भक्ती करतोय तर सतत नारायण नारायण असं म्हणतोय. म्हणून एकदा त्याचा कडेलोट केला, त्याला परत राजवाड्यात आला, उकळत्या तेलात टाकलं, त्यातूनही सहज बाहेर पडला. एवढी याची भक्ती श्रेष्ठ की आणि एका खांबावर लात मारल्यावर तो म्हणाला की दाखव तुझा देव कुठे आहे. आणि त्या खांबामधनं नरसिंह अवतार प्रकट झाला आणि सिंहाचं मुख असताना आणि मानवी शरीर, कारण पूर्ण मानवही नाही अशामध्ये पुन्हा उंबरठ्यावर म्हणजे घराच्या आतही नाही आणि बाहेरही नाही, उंबरठ्यावर पोट फाडून ज्यानं त्याचा सर्वनाश केला तो हिरण्यकश्यपू. ती ही जी सगळी कथा आहे ती या अभंगाच्या माध्यमातून त्या पार्श्वभूमीवर इथे आपल्या समोर सादर होणार आहे. तुकोबांचा अभंग आहे. तुकोबाच असं म्हणतात की आम्हाला विठ्ठलानं आईसारखं प्रेम दिलेलं म्हणून विठ्ठलाला माऊली म्हणतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर लेकराचे हित पाये माऊलीचे चित्त. आई जे आहे ते आपल्या बाळाचाच विचार करतात. गर्भारपणात असल्यापासून तिला डोळे जे लागतात ते सुद्धा आपल्या बाळाचे. लेकराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करे प्रीती. स्वतःचा कुठलाच लाभ नसतो त्याच्यावर. पोटी भार आहे त्याचे सर्वस्वही साहे. तुका म्हणे माझे तुम्हा संत ओझे. ते म्हणतात माझं सगळं ओझं संत मंडळी तुम्हाला व्हायचंय, तुम्हीच माझ्यासाठी माऊली आहे. तर असं माऊलीमध्ये आईचं रूप पाहिलेले तुकोबा ते म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचं.
राहो
झाल्या त्या भाग्यश्री त्यांच्या गाण्याच्या आणि वादनाच्या झालेल्या, त्यांच्या नृत्याच्या बाकी आहेत. तर मुळात ह्या अभंगावर हे अशी कोरिओग्राफी करावी हे सुचणं, ही कल्पना डोक्यात येणं, याच्यासाठी मला वाटतं एक वेगळ्या टाळ्या तुम्ही सगळ्यांनी लावल्या. तुम्ही याच्यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. कारण आता जर कोणी हे गाणं ऐकेल नुसतं तेव्हा असं वाटेल की याच्यावर हीच फक्त कोरिओग्राफी होऊ शकते, बाकी काही होऊ शकत नाही. इतकं एकजीव मिश्रण त्यांनी सादर केलेलं आहे. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी हार्मोनियमवर आहे सिद्धार्थ मेस्ता, सिद्धार्थसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पंडित सुधीर नायक यांच्याकडे तो हार्मोनियमचे धडे गिरवतो आणि त्याला खास करून गोवा आर्ट्स अँड कल्चरल स्कॉलरशिपवर तो इथे आलाय. मुंबई गोव्याचा आहे. सरजी मटकर यांच्याकडे सुरुवातीचे शिक्षण आणि आता सुधीर नायकांकडे शिक्षण. त्यांच्या शेजारी तालवाद्याची साथ करतात विजेंद्र बागकर. आज पहिली वेळ असं झालेलं असेल की साईड रिदम वाल्याला साईडला न ठेवता मध्ये ठेवलं, नाही तर त्यांना साईड रिदम म्हणून साईडलाच असतात, तर तसं न होता सेंटरला म्हटलं. आणि त्यांच्या शेजारी तबल्याची साथ करतोय अथर्व कारलेकर. अथर्व आज तबला विशारद आणि अलंकार आहे. रेडिओवरनं, ऑल इंडिया रेडिओवरनं त्याचं सोलो तबल्याचं वादन झालेलं आहे. त्याचबरोबर पंडित नारायण प्रभू यांच्याकडे त्यानं सुरुवातीचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर चंद्रहास कीर्तीकर यांच्याकडे शिक्षण घेतलं तबल्याचं. आणि सध्या विशेष मार्गदर्शन सिद्धेशी कामत गुरुवर्या यांच्याकडे त्याचं सुरू आहे. एकदा जोरदार टाळ्या अथर्व कारलेकर यांच्यासाठी दिल्या. आणि अनेक मान्यवरांसोबत तो म्हणजे कथकचे कार्यक्रम असतील किंवा गायनाचे साथ संगत करत असतो. त्याला आशीर्वाद देणाऱ्या टाळ्या आपण सगळ्यांनी लावतो. त्याचबरोबर गणेशाचं वाद्य म्हणून ज्याची ओळख आहे ते पखवाज बंडाराज गाडगेजी आहे. गाडगेजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे, पण कोकण रत्न आणि रायगड भूषण अशा पैकी काही महत्वाची नावं आपण त्यांचं वादन घेतात. ते म्हणाले की माझं ओळखपेक्षा माझं वादन लोकांनी ऐकू देत आणि मग टाळ्या वाजवल्या तर त्या माझ्या हक्काच्या असतील. तेव्हा एकदा बंडाराजांमध्ये बोलतात आणि आमचा आवाज अतिशय गोड करून जे आपल्यापर्यंत पोहोचवतात ते सुनील म्हात्रेजी आणि त्यांचा संपूर्ण परिवार. आणि असा परिवार त्यांच्या या इथे ध्वनिक्षेपक यंत्रणा नेहमी सांभाळत असतो आणि अतिशय गोड सुनीलजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि याच्यानंतर आपण जेव्हा पुढल्या अभंगाकडे आपण वळतो आहोत ना, हा अभंग पारंपरिक नाही आहे, मला सांगावं लागतं. कारण काही आपल्या कवींना प्रतिभेची एवढी प्रचंड वरदान मिळालेलं आहे. त्यापैकी एक नाव आहे ते ग दी माडगुळकर. म्हणजे गदिमांच्या इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची. गुळाचा गणपती या चित्रपटातलं गाणं आहे. बाबा समोरनं असं म्हणतायत की माझी ओळख करून नाही दिली तुम्ही स्वतःचीच, तर मी संतोष जाधव. मगापासून तिकडून तर गदिमांना या गाण्याची रॉयल्टी मिळाली नाही. ती HMVने रेकॉर्डवर टाकलेलं होतं पारंपरिक अभंग इंद्रायणी काठी लागली समोर. शेवटी गदिमांनी HMVला एक पत्र पाठवलं की हा पारंपरिक नाहीये, तो मी लिहिलाय, त्याचे आता मला रॉयल्टी पाठवा. त्यानंतर ती सुरू झाली. तर इतकं संत परंपरेच्या जवळचं जाणारं सकस असं साहित्य जे आहे ते गदी माडगुळकरांनी. पुढलं गीत सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. पण त्याच्याकडे जाण्याच्या पूर्वी या पांडुरंगावर इतकी भक्तांची श्रद्धा काय. एक तर असं आहे की कुठल्याही देवतेकडे मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा काहीतरी मागतो. पांडुरंगाकडे जाणारे भक्त हे काही मागतच नाही, फक्त एकच अपेक्षा व्यक्त करतात, पुढच्या वर्षी परत वारीला येता येऊ दे, तेवढं ताकद दे, एवढं. बाकी काही मागणं नसतं. कारण ते दर्शन सुद्धा घेत नाही. आता आषाढीला आज 15 लाखाच्या वर लोक असतील. कळसाचं दर्शन घेतात, चंद्रभागेत स्नान करतात आणि निघून घेतात. पण जशी आपल्या मोबाईलची बॅटरी दिवसभरासाठी चार्ज होते ना, तशी हे 1 वर्षासाठी आयुष्याची बॅटरी चार्ज करतात. तेवढं केलेच असं. म्हणजे फार मजेशीर कथा आहे. एक दिवशी एका बैलवान गाडीवाला होता, त्याचे बैल उधळले. तर लांबून ओरडत येतो, गाडी घेऊन येतात, बैल उधळले, पोरांना सांभाळा, बैल उधळले, पोरांना सांभाळा. एक बाई सकाळच्या वेळी दंतमंजन चाललेलं होतं, दारावर उकऱ्यात बसली होती गावाकडे, आणि पोरग बाहेर खेळत होतं, लहानच होतं. तर ती बाई म्हणाली, उडवू दे पोराला, केसच करते. हा लांबून ओरडतोय, बैल उधळले, पोरांना सांभाळा. ही बाई म्हणते, उडवू दे पोराला, केसच करते. शेवटी गाडी जवळ आली, गाडीनं त्या पोराला उडवलं, पोरग चिरडून गेलं आणि याला कोर्टामध्ये शिक्षा झाली. आता हा याला फाशीच होणार, कारण
पोराला उडवलं. बार सांगतोय की माझी नाही हो चूक, पण वकील म्हणाले असं नाही होत ना, कोर्टात सिद्ध करायला लागतं, तुमची चूक नाही सिद्ध करायला लागतं. ज्याने आरोप केला त्याचं काही नाही, तुम्ही सिद्ध करा, तुम्ही निर्दोष. एक वकील पुढे आला, तो म्हणाला मी वाचवेन, पण मी 500 रुपये फीस घेईन. त्यावेळेस खूप होते. तो म्हणाला आता जीवन मरणाचा प्रश्न आहे, 500 रुपये तर 500 रुपये देऊन टाकू, पण वाचवा. म्हणजे मी वाचवतो, फक्त एकच करायचं, मी सांगेन तेवढं करायचं. म्हणे सांगा आता काय तुमच्याच हातात तसं. म्हणे तुम्हाला जजने काही विचारलं किंवा समोरच्या पार्टीच्या वकीलने काही विचारलं तर फक्त म्हणायचं बुळून. आता कोर्टात केस उभी राहिली, जजने विचारलं तुमचं नाव काय, बुळून. तुम्ही गाडी चालवत होता का, बुळून. तुम्ही मोराला उडवलं का, बुळून. असे अनेक प्रश्न झाले, हा बुळून बुळून. शेवटी जज साहेब रागाने ओरडून म्हणाले तुम्हाला बोलता येत नाही का. ती बाई तिथे समोरच्या कटघऱ्यातनं बोलली नाही नाही साहेब, हा गाडी घेऊन येत होता त्या जोरानं ओरडत होता, बैल उधळलेत पोरांना सांभाळा, बैल उधळलेत पोरांना सांभाळा. जज म्हणाला फैसला झाला, याला निर्दोष सोडून द्या. कारण ओरडून सांगत होता तरी तुम्ही पोराला सांभाळलं नाही. दृष्टांत इथे संपत नाही, आता सुरू होतं. सगळी केस झाली, निवाडा झाला, निर्दोष. वकील आला, माझी फीस 500 रुपये. हा म्हणाला बुळून. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की 500 रुपयात एक वकील तुम्हाला जीवन मरणातून वाचवू शकतो, तर पांडुरंगावर विश्वास ठेवला तर जीवनाच्या भवसागरात वाचवू शकतो. या संतांनाही पटलं होतं, म्हणून ते त्या फारी करण्यात होते. पुढचं जे वर्णन आहे कानडा राज आपण
धन्यवाद. रुचकर प्रस्तुत अभंग रंग या कार्यक्रमात खरं तर हे गाणं पुरुषी आवाजात आपण बऱ्याच वेळा ऐकलं. मुळातलं रेकॉर्डिंग पंडित वसंतराव देशपांडे आणि बाबूजींचं आहे, पण ते विसरायला लावून त्याचा एक आपला ठसा उमटवणाऱ्या भाग्यश्री देशपांडे यांच्याकडे तुमच्या बरोबरीने अनेक कलावंत मंडळी इथे उपस्थित आहेत. मधवंती पेठेताई सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. अशा सगळ्यांमध्ये उत्तम कंपोजर, गायिका आणि कलाकार म्हणून त्या ख्यातकीर्त आहेत. आपण मधवंती त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि याच्यानंतर ज्या गीताप्रमाणे संतांनी स्वतःसाठी काहीच मागितलं. ज्ञानेश्वरीच्या अगदी शेवटी सुद्धा पसायला ज्ञानेश्वरांनी मागितलंय ते कोणासाठी येतं? विश्वासाठी. किंवा अगदी तुकोबा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा असं म्हणताना सुद्धा की काय आमच्या आयुष्यामध्ये तुझा विसर पडू देऊ नको हेच मागणं मागतो, स्वतःसाठी काहीच नाही. जनाबाई सारखी अंत्येच जातीत असणारी कवयित्री आपली नाममुद्रा काय वापरते? नामयाची दासी म्हणून ती वापरते की मी नामदेवांची दासी आहे, त्यांच्या घरात वाढलेली आहे. कुठले यांच्याकडे भाषेचे संस्कार आले, कुठल्या भाषाशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. पण आज मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तो या संत परंपरेमुळे मिळालेला आहे, हे विसरून चालणार नाही. कारण अभिजात भाषेसाठी तुम्हाला 1,500-2,000 वर्षापूर्वीची भाषा आहे हे सिद्ध करावं लागतं आणि तुमच्या भाषेतले स्वतंत्र साहित्य प्रकार दाखवावे लागतात. आणि ते नुसते वारकरी संप्रदायातच प्रचंड आहे. अभंग आहे, विराडे आहेत, आता तुम्ही ऐकता ओव्या आहेत जात्यावरच्या, त्याच्या पुढे जाऊन गवळणी आहे, भारुड आहे. विराडा तर ज्ञानेश्वर माऊलीने इतक्या सुंदर लिहिलेल्या आहेत. हा एक वेगळाच प्रकाश ज्ञानेश्वर. म्हणजे आपण प्रेमिकांच्या विराड्या ऐकलेल्या असतील की एखादा प्रेमी प्रेमिकेपासून दूर आहे तर तो भेटण्यासाठी आतुर आहे, पण ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाला भेटण्याला आठवत. मग ते लिहिताना इतकं सुंदर लिहितात. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू, दही भाताची हुंडी लावीन तुझे तोंडी, पाहुणे पंढरी राहो घरा काही. तू सांग आम्हाला किती साधा दृष्टांत आहे. घराघरावर घराच्या छपरावर बसणारा कावळा हा पाहुणा येणार हा संकेत आहे, पण त्याच्यावर इतकी सुंदर अशी रचना ज्ञानेश्वर माऊली करतात. तो एक वेगळा प्रकार वारकरी संप्रदायाने आपल्याला दिला. विचार करा की ज्यावेळी यवनी आक्रमणावर महाराष्ट्रावर व्हायला लागली त्यावेळी इथल्या संस्कृतीलाही धोका होता, पण त्या काळात सुद्धा ही भाषा ज्याने जिवंत ठेवली, हे साहित्य प्रकार जिवंत ठेवले आणि पारंपरिक वारी ज्याने जिवंत ठेवली तो संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे. त्यांचे कोटी कोटी उपकार आहेत. आणि म्हणून या संतांनी काय मागितलंय? जनाबाई म्हणते की आमच्या संतांना मुलं सुद्धा कशी दे, हे पण ते म्हणतात की ऐसा पुत्र देई संता तो त्या आवडी पंढरीनाथा. की असा पुत्र दे की तो पंढरीनाथाला सुद्धा आवडेल. ऐसा पुत्र देई संता तो त्या आवडी पंढरीनाथा, गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. म्हणजे गीतेचं पठण करेल, ज्ञानेश्वरी सुद्धा प्रेमाने वाचेल. बरं, आता इथे भेदभाव पण नाही करत हा. म्हणजे फक्त मुलगा दे नाही, मुलगी शिकली प्रगती झाली ते दोघे बघतायत समोर भाग्यश्री बघून त्यांची प्रगती बरीच करून दिली. तर ते पुढे काय म्हणतात? म्हणजे लोकांना असं वाटेल की जनाबाई फक्त पुत्रच मागतायत. नाही, ऐसा पुत्र देई संता तो त्या आवडी पंढरीनाथा, गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे, कन्या व्हावी भागीरथी जिचे चित्त तुझे. तर तिचं मन तुझं तुझ्यात लागलेलं असं. ऐसे करे संत जना दासी जनीच्या निदान. ते म्हणतात की अशी कृपा तू संतांवर कर, हाच ठेवा तू जनीला दे. अशी जनाबाई ज्ञानेश्वरांची किती नावं ते जोडते बघा. कारण तिला सुद्धा माहितीये की आमच्यावर उपकार जर कोणी केले तर ज्ञानेश्वर माऊलीने हा पाया म्हणजे वारीचं पुनरुच्चार. ज्ञानेश्वरांनी वारी नाही सुरू केली. वारी कधी सुरू झाली याचा इतिहास आपल्याला सापडत नाही, पण ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की आमच्या पूर्वजांपासून ती सुरू होती. तुकोबा तर म्हणतातच, कारण तुकोबा तर नंतर 17व्या शतकात, पण ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून म्हणजे वारीचा इतिहास तिथपासून सुरू होतो. तर अशा वारीमध्ये जनाबाई ज्ञानेश्वरांचे उपकार मान्य करताना म्हणते, तू माझा सखय आहेस, जर मला पुढला जन्म मिळणार असेल तर तुझ्या पोटी मिळावं. तर ते जे पुढचा अभंग जो आहे त्याच्याकडे आपण आता वळतो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर.
या त्यांच्या अभंग गाण्याच्या टाळ्या झाल्या. नर्तनाच्या बाकी आहेत, जुगलबंदीच्या बाकी आहेत, सगळ्या कार्यक्रमाच्या टाळ्या झाल्या. आणि ज्या भाषेचा सगळा गुणगौरव केलेला आहे ती प्राकृत किंवा मराठी भाषाची ही संतांनी एवढी समृद्ध करून ठेवलेली आहे की इथे ज्या पहिल्या परदेशी पाहुण्याने पाऊल ठेवलं त्याचं नाव फादर स्टीफन्स. यांना मराठी भाषा शिकून घेतली आणि नुसती शिकली नाही, त्यांनी बायबलचं भाषांतर केलेलं आहे मराठीत. त्याचं नाव आहे ख्रिस्त पुराण. त्यांनी मराठी विषयी लिहिलेलं आहे. हे पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलंच आहे, पण त्यांनी मराठीबद्दल लिहिलं आहे. तो म्हणतो, हरळा माझी रत्नकिळा. हरळ म्हणजे गवत, आणि गवतामधलं श्रेष्ठ दर्जाचं जे गवत आहे त्याचं नाव आहे रत्नकिळा. हरळा माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा.
म्हणजे रत्नांमध्ये हिरा, निळ्या रंगाचा हिरा जो आहे तो फार प्रेस्टिजियस, की हरळा माझी रत्न किळा, की रत्ना माझी हिरा निळा, भाषिया मध्ये तैशी चोखळा, भाषा मराठी. पुष्पा माझी पुष्प मोगरी, म्हणजे फुलांमध्ये मोगऱ्याचा सुगंध. पुष्पा माझी पुष्प मोगरी, परिमळा माझी जैसी कस्तुरी, भाषिया मध्ये तैसी साजरी, भाषा मराठी. पंखियांमध्ये मयूर, म्हणजे पक्ष्यांमध्ये मयूर. रुखियांमध्ये कल्पतरू, वृक्षांमध्ये कल्पतरू. पंखियांमध्ये मयूरू, रुखियांमध्ये कल्पतरू, भाषियांमध्ये तैसा मान थोरू, मराठीची हा. तसा हा थोर मान मराठीला मिळालेला आहे. आणि मराठीचा आवाज 52 भाषातले आपण अंतराळात जे रेकॉर्डेड मेसेज पाठवले, की अंतराळात जर वेगळी जीवसृष्टी असेल तर तिथल्या लोकांना आपल्याला कम्युनिकेट करणे. जगातल्या 52 भाषातले रेकॉर्ड आहेत, त्याच्यामधली एक भाषा मराठी आहे. आणि त्याच्यातला जो आवाज आहे, जी चीज पाठवलेली आहे भारतीय संगीतातली शास्त्रीय, तो आवाज केसरबाई केरकरांचा आहे. त्यामुळे मराठी संतांनी नुसती समृद्ध केली नाही, तर थेट अंतराळापर्यंत पोहोचलेली भाषा आहे. तर अशा मराठीमध्ये या विठ्ठलावर प्रेम करणारा हा संत समुदाय, इथे हा एकटा विठ्ठल मी म्हटलं जास्त सुखी आहे. त्याचं कारण विठ्ठल मुळातच भक्त वत्सल आहे, कुटुंब वत्सल कमी आहे. पांडुरंगाची पंढरपूरची मूर्ती पाहिली असेल तर एकटाच विठ्ठल आहे, रुक्मिणीचं मंदिर मागे आहे. त्याचं कारण आहे याने कुटुंबाला मागे सोडलंय भक्तांसाठी आणि धावून निघालाय. विचार करा, 2 दिवस मित्रांबरोबर झाला, लेट नाईट बसला तर बायको आधी मित्रांचा उद्धार करते, मग तुमचा करते. रुक्मिणी झाली तरी बायकोच ना. हा धावतोय, तुकारामाने बोलवलं की चालला, चोख्याने बोलवलं की चालला, जनीने बोलवलं की चालला, रुसणारच ना. मग त्याच्यावर गोविंद स्वामी आफळेंनी एक रचना केली आहे, रुक्मिणीचं दुःख म्हणणार. रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. कोणती तुमची जनी का मनी, तिची मन केली तुम्ही यनी फनी. दळण कांडण करून गेला धुणी धुवायला. रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. कोणतो तुमच्या तुकोबा वाणी, कोणतो तुमचा तुकोबा वाणी, त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. एवढ्यासाठी का त्याला न्यायला विमान धाडायचं. रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. कोणतो तुमचा सेना नावी, कोणतो तुमचा सेना नावी. सेना नावी उत्तर प्रदेशात होत्या, त्यांना साक्षात्कार व्हायचा, त्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसायची आणि ते सगळ्यांना विचारायचे की कुठे आहे मूर्ती, तर कोणी सांगू शकायचं नाही. मग कधीतरी असं मला वाटतं नामदेव किंवा इतर कोणी संत मंडळींकडून ऐकलं की अशी मूर्ती पंढरपुरात आहे. आणि म्हणून हे गृहस्थ तिथून इथे आले आणि इथे त्यांनी मराठीत रचना केल्या. म्हणजे चमत्कार बघा, ज्याचं बालपण तिकडे गेलंय त्यांनी मराठीत रचना करावी, केवढी कृपा असेल. तर कोणतो तुमचा सेना नावी, त्याची धोपटी तुम्ही का घ्यावी. वाटी वस्त्रा घेऊन चालले राजांची तासायला. रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला, नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला. अंगात आल्यावानी लागलं नाचायला. एक बरं झालं कबीर होते सावध करायला. रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. म्हणून हा विठ्ठल इकडे एकटा आहे. रखुमाईपासून रागवून ती निघून गेली. तुम्हाला देवबावळी नावाचं नाटक जे सध्या खूप रंगभूमीवर चाललंय, त्याच्यातली कथा जी आहे ती अशाच प्रकारची आहे. आणि दोघांच्या पत्नी रुक्मिणी पण जाते आणि इथे त्या संतांची आवलीबद्दल आपल्याकडे सिरियल आणि सिनेमात फार वाईट कॅरेक्टर रंगवलं गेलं. फक्त कजाक बाई होती, शिव्या शब्द द्यायची तुकोबांना, असं कॅरेक्टर आहे. पण आवलीचं प्रेम जे आहे तुकोबांवरचं, कारण तुकोबा काय करायचे, कुठल्याही बाईला वाईट वाटेल हो. शेवटी संसार म्हटलं की तो चालवायला लागतं ना काहीतरी. विटॅमिन बी एम शिवाय काही चालत नाही ना, पैसे हवेत ना. हा बाबा चालायचा सकाळी उठला की चालला भंडाऱ्याच्या डोंगरावर. बरं, तो तिथून घरापासून जवळजवळ 5-6 किलोमीटर म्हणजे 3-4 मैल हा चालला, हा लेकडी घेऊन जायचा. ही बाई सकाळी उठली की तुकारामांचं जेवण बनवायचं, स्वतः काही खायची नाही. 6 किलोमीटर रोज चालून भंडाऱ्याच्या डोंगरावर जायची. त्याचं जेवण होतं की नाही, कारण या बाबाला ठेवलं तर हा जेवणारच नाही, याचं काय लक्ष नाही. मग तिथे थांबायचं, त्याला जेवू खाऊ घालायचं, तो अख्खा डोंगर उतरून परत यायचा. एक दिवशी चढताना पायात काटा घुसला. तिथला कोणीतरी गुराखी पोर आलं, काटा काढला
आणि बाईला थोडा लेट झाला. तुकारामाने विचारलं, आज लेट आलात? ते म्हणत, नाही, येताना पायात काटा घुसला. तुकोबा म्हणाले, कुठे आहे बघू? पाय बघतात तर काहीच नाही दिसत. म्हणजे माऊली खोटं बोलतेस? म्हणजे खोटं नाही बोलत, खरंच पायात काटा घुसला. काढला कोणी? म्हणजे इथे गुराख्याचं पोर होतं. तुकोबा म्हणाले, या भंडाऱ्याच्या डोंगरावर गुरं पण येत नाहीत आणि गुराखी पण येत नाही. आवलीला साष्टांग दंडवत तुकोबाने घातलं की ज्या विठ्ठलाच्या पाठी मी वेडा आहे तो विठ्ठल तुला दर्शन देऊन गेला. तर असं दर्शन आवलीला देणारा हा विठ्ठल, त्यांनी अख्ख्याला वेड लावावं होतं, नाहीतर कोणाला लावावं. तर त्या विठ्ठलाविषयीचं पूर्ण वर्णन जे आहे ते या अभंगात आपण ऐकूया. हा कणाकणात भरलेला विठ्ठल आहे. जेव्हा तुमच्या माझ्यातला काम क्रोध निघून जाईल तेव्हा हे शरीर जे आहे ते मोकळं होईल आणि इथे फक्त विठ्ठलाशिवाय काही बोलणार नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. Thank you.
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुमची वेळ. विठ्ठल 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 विठ्ठल. 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 विठ्ठल 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 आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या. मधुवंती पेठे मॅडम निघालेल्या आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. धन्यवाद. आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या, आता आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. उत्तम सुरात तुम्ही गायला, एकदा जोरदार टाळ्या आमच्या वतीने तुम्हीच वाजवा. आम्ही सगळे धन्यवाद. आणि काय असतं की आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं रुचकर प्रस्तुत अभंग रंग हा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येत असताना अपेक्षा जोरदार पाऊसही होता. आषाढात शक्यतो आषाढी एकादशीला पडतो, पण आज जरा जास्तच होता. संध्याकाळी आम्ही थोडं विचारत होतो की लोक येतील की नाही, आणि आज एवढ्या बहुसंख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात की इथे आषाढीच्या वारीला पंढरपुरात आपण उपस्थित नाही, पण एक सांगीतिक वारी आपल्याला तुमच्यासोबत करता आली. त्यामुळे या वारीचे तुम्ही सगळे वारकरी या ठिकाणी उपस्थित आहात, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं या ज्या आता इतक्या संतांच्या रचना आहेत की त्याच्यातल्या मोजक्या किती निवडायच्या आणि किती सादर करायच्या, आणि त्यातही पुन्हा आपण छान कथकची जोड देऊन त्या सादर करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रयोग आम्ही तेव्हाच करू शकतो जेव्हा समोर सुज्ञ रसिक प्रेक्षक असतात. तेव्हा तुमच्यासारख्या सुज्ञ रसिक प्रेक्षक समोर आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा तुकोबांनी फार छान म्हटलं. ते असं म्हणतात, काय ढोरापुढे घालूनी मिष्ठान्न खरास लेपन चंदनाचे. म्हणजे ढोराच्या पुढे किती गोड पदार्थ घातले त्याला त्याची किंमत नाही. नाहीतर खरं म्हणजे गाढवाला चंदनाचं लेपन केलं काहीच त्याचा उपयोग नाही. तर काय ढोरापुढे घालूनी मिष्टान्न खरास लेपन चंदनाचे, नको नको देवा खळांची संगती, रस ज्या पंगती नाही कधी. म्हणजे वाईट माणसाची संगत नको, कारण त्या पंगतीला रसच मिळत नाही, आनंदच मिळत नाही. सुसंगती असायला पाहिजे. काय सेज बाज माकडा विलास अलंकारा नाश करून टाके. म्हणजे काय, माकडाच्या गळ्यात तुम्ही अलंकार घातलेत, काय करेल तो, तोडूनच टाकणार, पण त्याला त्याची किंमतच नाही ना. काय सेज बाज माकडा विलास अलंकारा नाश करून टाके, तुका म्हणे काय पाजोनी नवनीत सर्पाविष तिथं अमृताचे. म्हणजे जर तुम्ही सापाला दूध पाजलं, नवनीत लोणी पाजलं, तरी सुद्धा त्याचं काय होईल, त्याचं विषच होईल. तेव्हा समोर सुज्ञ रसिकांसमोर हे सगळं मांडता येतं. हे सगळं क्रेडिट गोज टू यू. या वारीतल्या वारकऱ्यांचं क्रेडिट आहे. म्हणजे त्या सगळ्या संत मंडळींनी असंच म्हटलेलं की आमचं नाही, हे सगळं ऐकणाऱ्या श्रोत्यांचं. ज्ञानेश्वरी नरोबा सांगू शकले कारण समोर ऐकणारे हो, त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ, पदानी ज्येष्ठ, पण ते ऐकत होते सन्मानाने. आणि पु ल देशपांडे असं म्हणतात की उद्या वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने जर असं ठरवलं वारीला जायचंच नाही तर काय होईल, तर ते म्हणतात फार काही होणार नाही. पंढरपूरच्या विठोबाचे कमरेवरचे हात डोक्यावर यायला फार वेळ लागणार नाही. वारकऱ्यांचं महत्व अधिक आहे.
त्या वारीचं महत्व अधिक आहे पंढरपूरच्या महत्वापेक्षा. तेव्हा या वारीचे आपण सगळे वारकरी होण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना लावलं. कारण आम्ही जरी किती गाणारे असलो वाजवणारे असलो पण समोर कोणी नसेल, रिकाम्या खुर्च्यांसमोर नाही करता येत ना काय. तेव्हा तुमच्यामुळे रंगत आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी भरभरून दाद दिली, त्याबद्दल आभार. पुढे आणखीन उत्तम उत्तम कार्यक्रम तुमच्यामुळेच प्रेरणा मिळते आणि ते करता येत असतात. शेवटी ह्या सगळ्या संतांना जे उमगलं ते आपल्याला आयुष्याच्या शेवटी सुद्धा सापडलं. त्यातलं एक गोष्ट जरी आपण इथून जाता जाता घेऊन गेलो तरी खूप असतं. आणि म्हणून या सगळ्या संत शिकवणींना आपण प्रयत्न करायचा असतो. तिथपर्यंत पोहोचू शकू की नाही पण निदान किमान प्रयत्न करायला हरकत नाही. कारण असं आहे की कोविडमध्ये एकदा एक 60 वर्षाचे गृहस्थ आजारी पडले आणि त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात एक 4 दिवस ठेवलं गेलं आणि 4 दिवसानंतर 5व्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला. त्यांचं बिल आलं त्यांच्याकडे. ते बरंच होतं, लाखभर रुपयाचं होतं, 4-5 लाखाचं. आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तर ते हॉस्पिटलचे डॉक्टर पुढे आले, म्हणाले काही बिलात तुम्हाला रक्कम कमी करून हवी असेल तर आम्ही मॅनेजमेंटशी बोलतो, थोडे आम्ही कमी करू शकतो. ते म्हणाले नाही हो, माझी तशी सगळी व्यवस्था आहे, त्याची काही चिंता नाही. मग म्हणाले काय प्रॉब्लेम काय? नाही, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे तुम्ही चार्जेस लावले आहेत 75,000 रुपये. म्हणजे हो, तुम्ही आलात तेव्हा क्रिटिकल कंडिशन होती त्यामुळे ऑक्सिजन लावायला लागेल. तर त्याचेही कमी करायचं असेल तरी आम्ही प्रयत्न करून कमी करू शकतो. कमीचा प्रश्न नाही. मी हा विचार करतोय, तुम्ही मला 1 दिवस ऑक्सिजन लावला, त्यांचे 75,000 लावले. या देवाने मोकळा मला फुकट दिला ऑक्सिजन एवढी वर्ष, 65 वर्ष. त्याचे जर चार्जेस लावले असते तर बहुतेक कर्जबाजारी झालो असतो. तर त्याचे आपण कधी उपकार मानायचे विसरून जातो. त्यांनी इतका सुंदर देह दिलाय. जेव्हा 50शी ओलांडल्यानंतर डॉक्टर कधी कधी सांगतात नी रिप्लेसमेंट करायला लागेल, तेव्हा लक्षात येतं या गुडघ्याची किंमत 1.5 लाख आहे. तोपर्यंत कळत नाही या शरीराचा करोडचं शरीर का म्हणतात ते तेव्हा कळायला लागतं. तर ते जेव्हा आपल्याला जाणीव होईल, या संत मंडळींना त्याची जाणीव झाली होती, त्याच्यामुळे त्यांना त्या मोहच्या पलीकडे जे जाऊन पोहोचले होते आणि विठ्ठलमय झालेले होते, ते आणि ईश्वरा भेदच झालेला नव्हता, अवघा रंग एकची झाला असं जी सोयराबाई म्हणते. आणि ती सुद्धा नाममुद्रा काय वापरते की चोखयाची महारी असं म्हणते की मी चोखोबाच्या महाराष्ट्राला त्याची ही बायको आहे आणि ती लिहिते आहे, तिला सुद्धा कुठनं सुचलं असेल आणि केवढं मोठं तत्वज्ञान सांगते. अवघा रंग एकच झाला. अभंग रंगाच्या कार्यक्रमाची सांगता या भैरवीनं करतो.
उत्कर्ष असतील, अभंग रंग, भाग्यश्री देशपांडेजी, प्रमुख गायिका त्यांच्यासाठी जोरदार, श्रुती नांदोडकर आणि त्यांच्या सगळ्या टीमसाठी कथकसाठी एकदा जोरदार करायला लागलं. आमच्या सगळ्या वादकांसाठी एकदा जोरदार करायला लागलं. आपल्यासाठी एकदा बोलतात. श्रुतीजी या. आणि सगळ्यात जास्त टाळ्या कोणासाठी वाजायला हव्यात की आम्ही सगळे बसून आहोत, पण या 4 जणी आहेत संपूर्ण कार्यक्रमात उभे आहेत. वर्गातनं बाहेर काढण्यासारख्या विचार आहे. तर ते वर्गातनं बाहेर काढलेल्या मुलांचं एक बरं असतं, ते बाहेरच्या बाहेर आपली एक एंटरटेनमेंट करून घेतात. ह्यांना ते करता येत नाही कारण सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. कॅमेऱ्यात पण येणार आहे, त्यामुळे अगदी प्रसन्न चेहऱ्याने 4 जणी उभ्या होत्या. त्यांच्यासाठी विशेष टाळ्या वाजवतो. आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्हाला अभंग रंग हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करता आला आणि तुमच्या प्रतिसादाशिवाय, तुमच्या उपस्थितीशिवाय तो कार्यक्रम रंगला नसता, त्याची मजाही आली नसते. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिला. तुमच्यामुळं मी म्हटलं तसं या सांगीतिक वारीचा आनंद आपल्या सगळ्यांना घेता आला. आणि बोरुलीकर म्हटलं की अतिशय चोखंदळ रसिक श्रोते आहेत. इथे अनेक कलावंत मंडळी, काही नर्तक आहेत, काही गायक आहेत, काही वादक आहेत आणि त्यांच्यासमोर कार्यक्रम करताना एक वेगळा आनंद असतो आणि एक थोडासा मनावर ताण सुद्धा असतो, टेन्शनही असतं. जे कलाकाराला लागतं, अपेक्षित असतं, ते असायला पाहिजे, नाहीतर मग थोडासा केअरलेस होत जातो कलावंत. समोर इतके सुंदर दर्दी रसिक प्रेक्षक आहेत. गाणी तर खूप गावीशी वाटत असतात कारण असे रोषक श्रोते मिळाले. पण पडगावकरांनी जसं म्हटलंय की गाय जवळ घेते आणि वासरू रुचू लागतं, गाणं म्हणू लागलं की गाणं सुचू लागतं. गाणं जसं जनात म्हणता येतं, गाणं तसं मनातही म्हणता येतं. जनात म्हटलात तुम्ही मोठे नसता आणि मनात म्हटलात म्हणून तुम्ही छोटेही नसता. एक गोष्ट नक्की असते, तिन्ही त्रिकाळ पक्की असते, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. गाण्यावर प्रेम करत गाणं म्हटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करत गाणं म्हटलं पाहिजे. या शब्दांबरोबर अभंग रंगाची सांगता इथे जाहीर करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री. आषाढी एकादशीच्या आपणाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.